आणि मी विनंती करतोय अंजप गावचे आणि धोत्रे गावचे सगळे वरिष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक की आपण या आमच्या व्यासपीठावरती एवन जोडी तर्फे आपलं सहर्ष स्वागत. टॉस जिंकलाय अंजप टीमने. स्वर्गवासी भास्कर 11 अंजप या नावाने हा संघ इथे मैदानामध्ये दिसेल तुम्हाला आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. लॉर्ड्स प्रमाणे ही मला असं वाटतं संदीप सरी दुसरी मॅच आहे लॉर्ड्स प्रमाणे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सलामीची जोडी दाखल होत असताना उसामा गणेश आणि त्याच्या बरोबरीने बाहेर या. चला बाहेर या सर्वांनी. आकाश केफ और हमारे सकलेन भाई. ये दादा ए ब्लॅक टी शर्ट याला बाहेर घे. आरू याला बाहेर घे. सर्व पट्टीच्या बाहेर या. साहिल तांडेल जरा आमच्या व्यासपीठावरती आपण या जरा पट्टीच्या बाहेर या. साहिल तांडेल आपण या आपण व्यासपीठावरती या. इथे येऊन बसा. फक्त बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाऊ नका. ए तुम्हाला काय इंग्लिश मध्ये सांगायचंय का? मॅच ऑन कर. गोलंदाज येतोय अंजप टीम कडून प्रवीण पाथारे. पहिलाच बॉल चांगला बॉल बघायला मिळाला. डॉट बॉलने मात्र इथे सुरुवात केली. टॉस जिंकलाय इथे स्वर्गवासी भास्कर 11 अंजप या टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमला आणि एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आडव्या पाटने स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे हा येतोय चौकार षटकार. षटकार आणि मात्र इथे अकाउंट खुलं करत असताना फलंदाज गणेशला आपण बघतोय. गणेश आणि आकाश ही जोडी स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमची. इथे कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. कर्जत तालुक्यामधील दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला दिसत आहेत. दामतकरांचं हे आयोजन मगाशी फार चांगला उल्लेख देखील केला संदीप सरांनी की बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये बघायला मिळेल. पंचांचा मिसिंग लेग स्टंप असं सांगतात पंच, कारण हलकीशी अपील करण्यात आली होती आणि लेग बाईटची सिंगल ऍड होईल धावफलकावरती. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 7 धावा धावफलकावरती. नितेश तरे यांचं गुणसंख्या लेटन आमच्या व्यासपीठावरती सुरू आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. म्हणजे साहिल तांडेल, अष्टविनायक डेकोरेटर्स अँड डीजे फार चांगलं काम करत आहेत. कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, सुधागड असेल, बदलापूर असेल, पनवेल असेल, फार चांगलं काम त्यांचं. धावफलक 7 वरती पोहोचलाय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. सोपी झेल आणि पहिला धक्का लागलाय तो स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमला. होतोय 0 धाव संख्येवरती गोल्डन डकचा तो शिकार ठरला आणि आता बॅटिंग साठी गेलाय तो वैभव रसाल. बघा पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे. जर असं झालं नाही तर मग अतिरिक्त खेळाडू तुम्हाला एक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवावं लागेल. या गोष्टींकडे तुमचं लक्ष असू द्या, कारण 5-5 षटकांचे सामने या एवन जोडी चषकामध्ये आपण बघतोय. एक सुंदर आयोजन. मगाशी मी उल्लेख देखील केला की कर्जत तालुक्यामधील ही क्रिकेटची पंढरीच आहे. वैभव रसाल आलाय. नुकताच जी KPL झाली मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूला मिळालाय. तो मोठा कॉन्फिडन्स आहे या सगळ्यांनाच आणि तिसऱ्या क्रमांकाची जी पोझिशन असते ना ती देखील एका चांगल्या खेळाडूचीच असते, जो संघासाठी नेहमीच तारणार ठरत असतो. एक चांगला खेळाडू असतो आणि त्याच पोझिशनवरती खरं तर आलाय आता वैभव रसाल. हा चेंडू चांगला फटका मिड विकेटच्या गॅपमध्ये तिथे डीप मध्ये फील्डर आहे. याच प्रोटेक्शनसाठी एकच धाव मिळते वैभवला आणि एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. 8 धावा धाव फलकावरती येत आहेत.
षटक देखील संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती. चला कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको प्लीज, कारण पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे, त्याकडे लक्ष असू द्या कारण भरपूर सामने अजूनही बाकी आहेत. सो टीम मीटिंग नको, लगेचच सामन्याला आपण सुरुवात करू. आठ धावा धाव फलकावरती. फिल्डिंगची आता सजावट करत असताना कॅप्टन करण पिटूचं षटक आहे. 2-3 सीमारक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. एक लॉंग ऑफला आपण बघतोय, एक मिड विकेटला बघतोय आपण, एक लॉंग ऑनला बघतोय, एक शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक फाईन लेग आहे, एक फ्लाय स्लिप आहे, एक पॉइंट आहे, एक कव्हरच्या दिशेने, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणि बॉलिंगसाठी आलाय तो स्वर्गवासी भास्कर 11 अंजप टीमचा मारुती. राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल अगदी आपण अगदी हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु एकच धाव इथून मिळेल ती वैभवला. आणि एका धावसंख्येने धाव फलक पोहोचेल 8 वरती, 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होत असताना अंजप टीम कडून या मॅच मध्ये कारण टॉस त्याने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कमीत कमी 50च्या आतमध्ये रोखायचा हा मानस जरूर असेल कॅप्टनचा या सामन्यामध्ये. मारुती आलाय लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. फुलर लेनचा बॉल, चांगला फटका बघायला मिळतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप, एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि आलाय हा चौकार. आणि ते फटके आता येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. चौकार आलाय. धावफलक 13 वरती पोहोचलाय. हेच क्रिकेट खेळण्याची गरज आहे. इथे सन्मान देत असताना बॅकफुटला ढकलला अक्षरशः, कारण लेफ्टी बॉलर रायटी बॅट्समॅनच्या अगेन्स्ट हे नेहमीच घातकच असतात. कारण टप्पा पड्यांना थोडंसं बाहेरच्या दिशेने अँगल, एक नॅचरल स्विंग बघत असतो आपण लेफ्टी गोलंदाजाचा, आणि तेच चित्र आपण बघतो बॅट्समॅनच्या अगेन्स्ट करतोय मारुती. धावफलक 13. आडव्या बॅटने खेळण्याचा, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. मिस टायमिंग बघायला मिळाला. टप्पा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल गणेश विरोधामध्ये टाकते मारुती. चांगली गोलंदाजी झाली अद्याप तरी, कारण एक चौकाराचा मार वगळला. चांगली गोलंदाजी. जो टप्पा आता सापडला तो सोडायला मागत नाही मारुती. हेच तर असतं ना लेफ्टी बॉलरचं, जर एखादा टप्पा त्याला सापडला ना मग तो नाचवतच असतो. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा हा बॉल या षटकामधला. चांगला बॉल, मिस टायमिंग बघायला मिळते. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु कोणीही अटेम्प्ट हा चेंडू केलाच नाही झेलचा. तिथे मिळतील धावा 2, आणि या 2 धावा संख्येने षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या अंती धाव फलक पोहोचलाय 15 धावा धाव फलकावरती. 15 धावा धाव फलकावरती येत आहेत. चला टीम मीटिंग नको प्लीज, अंजप संघ टीम मीटिंग घेऊ नका. 15 धावा धाव फलकावरती. सुंदर गोलंदाजी होत असताना प्रथम नाणेफेकी जिंकून जो काय निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा, अद्याप तरी मी म्हणेन स्वर्गवासी भास्कर 11 अंजप टीमच्या बाजूने आलाय. परंतु दुसऱ्या बाजूने आता विचार केला पाहिजे धोत्रे टीमच्या, कारण एक षटकार एक चौकार वगळता डॉट ऑफ पर्सेंटेज जे आहेत ना ते फार वाढलेत. आणि आता वैभव रसालवरती एक फार मोठी जबाबदारी असेल या सामन्याची. का चांगल्या टोटल पर्यंत, आव्हानात्मक टोटल पर्यंत घेऊन जायचं असेल तर चांगली बॅटिंग इथून वैभवला देखील करावी लागेल. गोलंदाजीसाठी आलाय प्रवीण. आलाय वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा वैभवसाठी. 1 ने पुढे जाईल. धाव फलक पोहोचेल स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमचा 16 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थे असताना पहिलाच खराब बॉल बघायला मिळाला प्रवीणचा. आडव्या बॅटने एक उत्तुंग तडाखा दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. वैभव रसालचा हा षटकार.
वैभव रसालने हा टोकला षटकार. मोठमोठी नेहमीच फटके वैभवच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत असतात. धोत्री टीमसाठी आज टीम थोडीशी संकटामध्ये, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा आल्याच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा निर्णायक संघर्षाचा षटकार आलाय वैभव रसालच्या बॅटमधून. धावफलक 22. हा ट्रॅकर त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल षटकार. वैभव रसाल शांत उभा होता खरं तर नॉस्ट्रायकर एंडला, परंतु या षटकाची सुरुवात जशी व्हाईट बॉलने झाली त्यानंतर सलगचे 2 षटकार आले. धावफलक पोहोचलंय 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. जो विश्वास दाखवला होता संघ नायकाने अंजप टीमच्या, तो विश्वास मी म्हणेन आता सार्थकी ठरत नाहीये, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत ते प्रवीणच्या अगेन्स्ट. म्हणजे पाहुणे येतात व्यासपीठावरती, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. A1 जोडी स्पीडअप थोडस करा आपण. A1 जोडी चषक आपण एन्जॉय करतोय. 2 सलगचे षटकार आले. षटकाराची हॅट्रिक बघायला मिळेल का? आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला. विकेट मिळू शकते आणि विकेट मिळतीये. वैभव रसाल बॅक टू द डगआउट. डीजे बघा येणारा जी आमदार ट्रॉफी आहे एप्रिल महिन्यामध्ये 10, 11, 12, 13 एप्रिल 2025 ला आमदार ट्रॉफी होणार आहे. त्या आमदार ट्रॉफीमध्ये फक्त दामद बी हा संघ फक्त त्या ठिकाणी खेळेल. इतर दामदच्या संघांना त्या ठिकाणी प्रवेश नसेल. समीरजी कोलेकर सर, आपण या ठिकाणी असाल तर आपण या ठिकाणी यायचे. जो दामद आमदार ट्रॉफीसाठी आपण जो ॲडव्हान्स दिला आहे तो ॲडव्हान्स घेऊन जायचे. येणाऱ्या आमदार ट्रॉफी फक्त मध्ये दामद बी फक्त हा संघ खेळेल. मोठी विकेट या मॅच मधली वैभव रसाल, ज्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार, तिसरा देखील त्याला मारायचा होता परंतु लेडिंग एज लागली. यशरक्षक चेंडू खाली आला. विकेट मिळाली वैभव रसालची आणि अंजप टीमने या मॅच मध्ये पुन्हा आगमन केले. धावफलक पोहोचले 28 या आकड्यावरती. आता नवीन बॅट्समन जातोय मैदानावरती. गौरव गेलाय बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती अजूनही सलामीला आलेला बॅट्समन गणेश क्रीज वरती आहे. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून 12 वरती तो खेळतोय, परंतु त्याने भरपूर डॉट बॉल देखील खेळलेत. हा तर त्याला विचार करावा लागेल. 50 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये फायटिंग टोटल होऊ शकते. मगाचा सामना इझिली चेस झाला. या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी नाईट क्रिकेटमध्ये, रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला विचार करण्यास भाग पाडत असतात. प्रवीण हा ट्रॅकर बॉल पुणेशी लेडिंग एज, तिथे कोणताही फिल्डर पोहोचत नाही. वॅकंट एरिया होती. स्वतः गोलंदाज प्रवीण पोहोचला. 1च धाव इथून मिळेल गौरवला आणि या एका धावा संख्येने धावफलक पोहोचेल 29 धावा धावफलकावरती. जरूर मयूर सर, आपण पाहतोय या ठिकाणी फक्त या मैदानावरती खुरम नझे, पबलो नझे आयोजित जेवढ्याही टुर्नामेंट यानंतर आहेत तसं आमदार ट्रॉफी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आहे, या चषकामध्ये HD ग्रुप चषक आहे. या चषकामध्ये फक्त खुरमबाई नझे यांचा संघ अर्थात दामद बी हा संघ खेळेल. इतर दामदमधील जे इतर संघ आहेत त्यांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश नसणार आहे. 30 धावा धावफलकावरती. एक सिंगलच मिळाली या चेंडूवरती गौरवला, गणेशला. 30 धावा. तिसरं षटक मार्ग असते असताना सुंदर कमबॅक बघायला मिळाला प्रवीणचं. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. तिथे आता आपण बघतोय असं वाटलं मिसजॅज होते की मारुतीने सुंदर झेल टिपले आणि फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आला की काय असं वाटतंय, कारण निर्णायक क्षणाला ही विकेट आली गौरवची. फटका मात्र फसला होता आणि आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय नवीन बॅट्समन भरत गेला बॅटिंग करण्यासाठी. सुंदर गोलंदाजी, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जसे असे असं वाटलं सगळ्यांना की एक मोठं लांबलचक षटक होते की काय, महागडं षटक होते की काय, परंतु त्यानंतर काय कमबॅक झालं या मॅच मध्ये अंजप टीमचं.
स्वर्गवासी भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गवासी मंगेश 11 दोतरी ही लढत मैदानावरती सुरू आहे. फ्रेश लॉटची सेकंड लढत. बॉलिंग साठी आलाय तेजस, अनिल आलाय बॉलिंग करण्यासाठी. हा चेंडू चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफला. तिथे फिल्डर आहे सोपी झेल. आणखी एक फलंदाज बाद. तर जरूर मयूर दादा आपण पाहतो या ठिकाणी अंजाबचे जे काही ग्रामस्थ या ठिकाणी बाहेर उभे आहेत त्यांना विनंती करतो या आयोजक खुरमजी नजे यांच्याकडून आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर धोत्रेवरून काही दूरवरचा प्रवास करून काही ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले धोत्रेचे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जे जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत त्या संघाचे जे वरिष्ठ मान्यवर संघ खेळाडू त्यांना विनंती असेल आपल्याबरोबर कोण एखादा गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व या कोण सदस्य या ठिकाणी उपस्थित असेल जरूर त्यांची नावं आमच्याकडे पोचवा. आपण त्यांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार आहोत. 30 धावा दाफलकावरती आल्या धोत्रे टीमच्या. थोडासा आता विचार करण्यास भाग पडले खरं तर अंजप टीमने या मॅच मध्ये, कारण सुरुवात अप्रतिम झाली. कारण तिसरं षटक मार्गास असताना 30 धावा दाफलकावरती 10ची सरासरीतून राखण्यामध्ये यश आलंय. इथून सिंगल डबल एखादा खराब चेंडू त्यावरती मोठे फटके, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय धोत्रे टीमच्या बाजूने. आणखी एक डॉट बॉल, व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. एक अबांतरची सिंगल अडवेल धावफलकावरती. धावफलक पोहोचेल 31 वरती 31. इथे आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट मिळू शकते. यस मिळतीये आणि आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू डिझाईन. नितीन गेला बॅटिंग करण्यासाठी. आणि एकंदरीत आपण स्कोर कार्डचा जर विचार केला ना तर गणेश आला सलामीला, त्यानंतर आला आकाश, त्याच्या बरोबरीने शून्यवरती बाद झाला आकाश. मोठा फटका त्यांनी देखील मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वैभव आला, त्याने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो बाद झाला. त्यानंतर आला गौरव देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. आणि त्यानंतर रोशन आला, तो देखील त्याच प्रयत्नामध्ये बाद झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल हाताळण्यात आला होता अनिलचा. इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळते. धावफलक एकने पुढे जाईल, धाव पोचेल. 32 धावा धावफलकावरती येत आहेत. 32 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण इथून एक षटक बाकी आहे. किमान 50 हा आकडा, मॅजिकल फिगर जे आपण बघतो तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या मॅच मध्ये धोत्रे टीमला. हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग एक्झॅक्टली कुठे झाली पंच सांगतात. लेग बाईटची सिंगल आहे आणि धावफलक पोहोचेल एकने. 33 धावा. या षटकामध्ये धावा आल्याच नाहीत स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमला. त्या धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, ऑफ ड्राईव्हचा फटका होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं मिसफीड होत असताना एक सिंगलच मिळते. षटक क्रमांक ही ते 14 चालू असताना एकूण धावा धावफलकावरती 34. अजूनही या षटकामधले काही चेंडू शिल्लक. 34 धावा धावफलकावरती एखादा मोठा फटका 10ची सरासरी राखू शकतो. लोवर फुल टॉस बॉल हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिसिंग. आपण बघतोय बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्कच नव्हता. लेग बाईटची आणखी एक सिंगल ऍड होती धावफलकावरती. धावफलक आता पोहोचेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. एक ग्रुपचा एक सेकंड राऊंडचा सामना जो आपण पाहतो शिल्लक होता तो सामना आपण या ठिकाणी खेळणार आहोत. अजमेरा 11 दामत विपक्ष दामत बी या दोन संघादरम्यान 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. दामत बी वर्सेस अजमेरा दामत या दोन संघादरम्यान तो टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. आतिश, कॅप्टन आतिश, दामत बी संघाचा कॅप्टन आतिश, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय ते 35 धावा धावफलकावरती 35. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय स्लॉगवरचं षटक घेऊन. तेजस आलाय.
शेवटच्या षटकामध्ये आपण तेजसला बघतोय, स्लॉग वरचे षटक आहे. किमान 10-12 धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे खरं तर या षटकामध्ये. स्लोवर हाताळण्यात आला होता, पंचांचा वाईट बॉलचा इशारा दंडित केलं. धाव मिळते 1 ने धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये कशाही धावा येऊ दे, धावा येणं गरजेचं असतं कारण हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. टॉस संपन्न होत असताना आमच्या व्यासपीठावरती सन्मान्य हरीजी तरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इव्हन जडू चषक आपण एन्जॉय करतोय. दामतकरांचं हे आयोजन. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल हाताळण्यात आला होता. एक वेगळीच ऍक्शन आहे या गोलंदाजाची, तेजसची. अगदी वेगवान हा गोलंदाज असा असावा, परंतु ज्या वेळेस रिलीज होतो चेंडू अगदी स्लोवर वन पद्धतीने हा चेंडू टाकतो. डॉट बॉल आलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलक पोहोचले 36 वरती. लोअर फुल टॉस बॉल, इथे चेंडू गेलाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. उत्तुंग असा षटकार. षटकार आलाय. धावफलक पोहोचेल 42 धावा धावफलकावरती येत आहेत. वैभवला देखील माहिती या धावा फार गरजेच्या आहेत आमच्या टीम साठी, कारण 42 वरती आता धावफलक पोहोचलाय. फाईट होऊ शकते इथून देखील धोत्री टीमची अझमच्या अगेन्स्ट. शेवटचे काही चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट होत असताना दुसरीचा प्रयत्न होत नाही. एकच धाव मिळते. 1 ने धावफलक पुढे जाईल. स्वर्गवासी मंगेश 11 धोत्रे टीमचं 43 धावा. 43 धावा धावफलकावरती. अद्याप चांगली गोलंदाजी केली खरं तर स्वर्गवासी भास्कर 11 अंजप या टीमने टॉस जिंकून. तेजसचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. बऱ्याचशा अवांतरच्या धावा मिळवण्याने या इनिंग मध्ये खर्च करत असताना स्वर्गवासी भास्कर 11 अंजपा संघ. 7वा चेंडू हा वाईड आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. राजेंद्र भोईर आणि त्यांच्या बरोबरीने संदीप शिनारे ॲज मॅच अंपायर. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. तिथे फिल्डर पोहोचेल. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाही. एक सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पोहोचेल 45 धावा. 45 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या सत्राचा शेवट होताना तुम्हाला दिसेल. 45 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. किमान एखादा मोठा फटका. पिच बॉल, चांगला फटका आलाय. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पलीकडे. मस्ट निडेड षटकार. ही क्रिकेटची पंढरी आहे, कारण तुम्हाला ही जवळपास 3री रजनी स्पर्धा आहे. अजूनही 3 लोडिंगला आहेत. सो भरपूर रजनी स्पर्धा तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये बघायला मिळतील. हे सगळे क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत, प्रचंड वेड आहेत. धावफलक पोचलंय 51. अर्धशतक कंप्लीट. खुला टाकलेला बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. तितकाच चांगला फटका लॉंग रनच्या दिशेने. संभाजी तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी मिळेल का? यस मिळते. तिसरीचा प्रयत्न देखील सुरू केलाय आणि तिसरी मिळणारच नाहीये. 2च धावा इथून मिळतील. 5 षटकांचा खेळ देखील समाप्त होते. 5 षटकांच्या अंती धावफलक पोहोचेल 53 आकड्यावरती आणि विजयासाठी टार्गेट सेट केलंय ते 54 धावसंख्येचं. तोच नियम असेल का? फक्त असं धोत्रे संघासाठी नाही आहे, प्रत्येक संघासाठी नियम असेल. त्याचे फक्त 9 खेळाडू असतील. बाकीचे पाठी राख्यात किमान 10 ते 15.
टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये 30 बॉल आणि 54 धावसंख्येचं. परंतु जशी सामन्यात सुरुवात होईल आपण ऐकूया याच परिसरामधील एक गोड आवाज संदीपजी गायकवाड यांचा जशी सामन्याला सुरुवात होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा तेच नियम असतील. अंधप संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना पॅव्हलियन कक्षाच्या बाजूला उभे करू नका. किमान 10 फूट लांब प्रत्येकासाठी नियम असेल. 10 फूट लांब उभे राहायचे सर्वांनी. फक्त पॅव्हलियन कक्षामध्ये खेळाडू असतील. बघा आपला पण नियोजन आहे कारण आपला पण आता नियोजन 7, 8, 9, 10ला आपण सावल्याच्या मैदानावरती पाहणार आहोत. तिथेही आपला कडक नियोजन असणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. प्रत्येक संघासाठी तोच नियम तोच निर्णय असेल. जाऊया मैदानावरती सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय A1 जोडी चषक 2025 खुरमभाई नजे आणि फरणभाई नजे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा चौथी रात्र आपण पाहिली जाईल. उद्या शेवट आणि फायनल असेल. जाऊया मैदानावरती पाहतोय मारुती माली आणि संभाजी पथारे सर आपण पाहतोय सलामीची जोडी. सध्याच्या फेरीमध्ये पाहिलं गेलं तर आपण पहिल्याचा क्रिकेट पाहिलं संभाजी पथारे 5व्या 6व्या क्रमांकावरती यायचे. पण आपण तसा क्रिकेट बदलत गेला. संभाजी पथारे सर आपण 1 वर्षापूर्वी पाहिलं तर 1 डाऊन 2nd डाऊनला यायचे. आता या वर्षी पाहिलं गेलं तर संभाजी पथारे सरांची नवीन इनिंग सुरू झाले. सलामीला येतात. छोटा भाऊ त्यांचा प्रवीण पथारे यावेळीच थोडा लग्नाच्या बंधनात अडकणारे वाढनिश्चय झालाय. साखरपुडा जरूर झालाय. येणाऱ्या काही वेळामध्येच आता पाहतोय यंदा कर्तव्य शुभविवाह. बॉल दे. तर जाऊया मैदानावरती सुरू करूया. वैभव रसल आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय आणखी एक अष्टपैलू खेळाडू द बायकर मॅन वैभव. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिलं षटक पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक राईट अँड राऊंड विकेट मारुती मालीसाठी पहिला चेंडू. बहुसंख्य प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर एक चोरस असेल. शेर के साथ शेर भिडेंगे. पहिला चेंडू आपण पाहतो आणि पहिला चेंडू पाहिला गेला. या ठिकाणी हिट विकेट. पहिल्या चेंडूवरती हिट विकेट पाहतो. बॅकफूट वरती गेले. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं कुठेतरी नशीब या ठिकाणी आपण तो खराब. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे ना. ओके. तो चेंडू व्हाईट आहे पण फलंदाज बाद आहे. चला मारुती माली स्वरूपात बघा काय क्रिकेट आहे ना मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा चेंडू झाला नाहीये पण मारुती माली जो एक डिलिव्हरी अनसक्सेसफुल डिलिव्हरी म्हटली जाईल. वाईट डिलिव्हरी त्यामध्ये होती. खराब चेंडू त्यावरती हिट विकेट झाला. पहिला फलंदाज बाद. एक धाव एक फलंदाज बाद. चेंडू अजून कोणत्या प्रकारे आपण पाहतो झाला नाहीये. बघा हरीशजी तरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सोयरे धोत्रेचे ते आणि त्याच्यामुळे कसं पारितोषिक धोत्रेसाठी लागलं जातंय. थोडंसं फास्ट घ्या. कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका. आपल्याला अजूनही मॅचेस पूर्ण करायचे आहेत. आजही आपल्याकडे आपण पाहतोय 9 मॅचेस आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय
ही मॅच या ठिकाणी पाहिली जाते. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा जोरदार अपील, मागच्या दरवाजामध्ये का अपील केली जाते. आपण पाहतो तो शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक आहे, जणू काही त्याच्याकडे ते एक काम दिलंय, एक काम सोपवलंय, प्रत्येक चेंडूवरती तो अपील करत असतो. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो जोरदार अपील केली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे वाईट थ्रो होता, एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा आपण पाहतो लेग बाईच्या असतील, एक्स्ट्रा धावा या ठिकाणी घेतल्या जातील. वैभव आयटड एक गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे, सुरेख कामगिरी करतोय. आज फलंदाजी करत असताना लगातार 2 षटकार जरूर लगावले होते. 5 चेंडू 14 धावांची जी सुरेख इनिंग त्याच्या माध्यमातून पाहिली होती. 54 धावांचं लक्ष्य आहे, 54 टार्गेट. जरी तुम्हाला मोठं वाटत असेल त्या मैदानावरती टार्गेटचा पाठलाग करता येतो. इथे हलक्या तरी क्लास केले चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय बॅट्समनच्या खात्यामध्ये जमा होतील. या 4 धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पट्टीच्या आतमध्ये येऊ नका मित्रांनो, पट्टीच्या बाहेर जा. जे जे पट्टीच्या आतमध्ये आलेत आयोजक सांगितलेत आम्ही जर तिथे पोहोचलो तर तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ, तर आयोजकांनी जे सांगितले ते नियम तुम्ही पाळायचे आहेत. पट्टीच्या बाहेर जायचे लगेच. टॉस केलाय चेंडूला, वैभव रसाल चेंडू खाली येतो आहे. इथे घातक ठरला गेलाय. विकेट क्रमांक 2 माघारी परतलाय. स्वर्गीय भास्कर 11 अंतप संघासाठी धोका. पॉवर प्लेचा आपण षटक पाहिलं गेलं. पॉवर प्लेचा षटकातील चेंडू आतापर्यंत झाले ते 4 आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज थोडंसं प्रवीणला पुन्हा एकदा थांबवण्यात आलं, जयवंतला बढोतरी देण्यात आलं, जयवंतला पुढे पाठवलंय. या अंजप आणि धोत्रे संघाचे जे पाठीराखे आहेत, जे वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. जेवण नवीन पाहतो नामक नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. वैभव 4 चेंडू मध्ये आपण पाहतो वैभवने धावा खर्च केल्यात 7. 2 फलंदाज बाद झालेत, 1 हिट विकेट, त्यामध्ये 1 फॉलो थ्रो मध्ये झेल बाद. इथे पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही, 3रा झटका या ठिकाणी दिला गेलाय. जयवंत जणू काय हा चेंडू फक्त खेळण्यासाठी मैदानात गेला होता का, तो माघारी आला. संभाजी पतारे सर आपण पाहतो फक्त विचार करत आलेत, प्रत्येक जण हजेरी लावण्याचं काम करतोय, पण आता बोलवणे करण्यात आले. छोट्या भावाला अर्थात प्रवीण पतारेला मैदानामध्ये जावं लागलंय. ऑन हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिक वरती असेल वैभव. आपण पाहिलं होतं पहिल्या वनडे मध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल हॅट्रिक वरती होता आणि त्याचं झेल रोहित शर्मा आपण पाहतोय स्लिप मध्ये असताना तो झेल ड्रॉप केला होता, खूप नाराज झाला होता. आणि रोहित शर्माने कबूल केलं होतं माझ्याकडून चुकी झाली म्हणून माफी मागितली होती. आता पाहूया ऑन हॅट्रिक आहे वैभव रसाल, गोलंदाजी मार्गवरती, राऊंड विकेट. समोर प्रवीण पथारे. इथे टॉस केलाय चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, भरपूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 5-5 क्षेत्ररक्षक होते आणि या दरम्यान पाहतो प्रवीण पथारे हा फलंदाज बाद होतो. विकेटची हॅट्रिक वैभव रसाल या ठिकाणी प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये खिंडार पाडले, शेवटचा चेंडू होता, कुठे प्लेस करणार, ग्लास करणार असा विचार केला जात होता, पण प्रवीण पतारे मैदानावरती या शेवटच्या चेंडूवरती गेला, घातक ठरला शेवटचा चेंडू, फलंदाज बाद.
झटका क्रमांक 4 या ठिकाणी दिला गेलाय तो स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला पाहतोय। कर्जत टेनिस क्रिकेट मधील अजून एक धूर्तगती गोलंदाज वयाच्या 45 वर्षी पण त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो, रेल्वे मध्ये कार्यरत आहेत अमित सोना या ठिकाणी उपस्थित आहे। खुरमबाई नजेना अमित सोना यांनी बरीच वर्ष क्रिकेट एकत्र खेळलंय। आपण पाहतो या ठिकाणी वॅडिस्लॉग आणि रिझर्व मध्ये शतरक्षक थोडासा डीप होता काउ कॉर्नर रिझर्व मध्ये, त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली। धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 9 आकड्यावरती। या ठिकाणी पाहतो सुभाष महाराष्ट्र पोलीस सुभाष आपण पाहतो त्या ठिकाणी सज्ज झालेत फलंदाजीला। आज कुठेतरी बांधून ठेवण्यासारखं झालं, कारण पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज बाद मारुती मलिन डायमंड डकचा शिकार आपण पाहतो। आज हिट विकेट संभाजी पतारे सर असतील आपण पाहतो त्या ठिकाणी सज्ज। पुढचा चेंडू पाहतो आपण या ठिकाणी आकाशचा, इथे चांगला फटका डिबेस्टा कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षकाची व्यवस्था आपण पाहतो सुरक्षित त्या ठिकाणी पाहतोय। एका धावेने स्कोर कार्ड धावसंख्या 54 धावांचा पाठलाग करत असताना 10 आकड्यावरती अजूनही 44 धावांची गरज आहे। वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो बघा। आयोजक आमचे खुरमबाई नजे यांच्याकडून सूचना आले, येणारी जी आमदार ट्रॉफी आहे फक्त 5 एंट्र्या बाकी होत्या, त्यामध्ये आपण पाहतोय आज भुतवली टीम आणि असलपडा टीमने इथे प्रवेश केलेला आहे। इतर 3 टीम वेटिंगला आहेत, त्यामुळे खुरमबाईने एक डिसिजन घेतला का येणाऱ्या स्पर्धेमध्ये स्वतः दामद बी टीम पण खेळणार नाही जे आमदार ट्रॉफीमध्ये, कारण बाहेरच्या टीम आहेत त्यांना संधी भेटायला पाहिजे, म्हणून त्यांनी दामदची कोणतीही आयोजक कमिटी मेंबर असो या कोणतीच टीम त्या स्पर्धेमध्ये खेळवली जाणार नाही। इतर ज्या संघ आहेत कर्जत ग्रामीणचे त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। व्हेरी गुड डिसिजन आपण पाहतोय खुरमबाई नजे यांनी चांगला डिसिजन या ठिकाणी घेतलेला आहे। इथे कट करण्याचा प्रयत्न, शॉट ठरवण्याचा शतरक्षक आपण पाहतो चुकी केले, एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शतरक्षण त्या ठिकाणी जरूर झालाय, त्या दरम्यान 2 धावा घेण्यात आल्या। 2 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो, धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले, अजूनही 40 धावांची गरज आहे आणि 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। मॅच अजून संपली नाही मित्रांनो, अजूनही पाहतो अनेक खेळाडू आपण पाहिलं गेलं
तेजस सारखा खेळाडू अजून पॅव्हलियनमध्ये आहे. त्या पॅव्हलियन कक्षामध्ये जे खेळाडू शेवट परत बॅटिंग करू शकतात, पण या जोडीला खूप मोठं काम करावं लागेल. संभाजी पथारे त्यांच्यासोबत असलेला फलंदाज सुभाष. इथे चांगला चेंडू, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या 15 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही आपण पाहिलं गेलं 39 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, प्रति षटक 13 धावांची गरज आहे. विचार केला नितेश, आणि त्याचबरोबर आंबेडकर चषक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान या मैदानावरती रंगलं जाणार आहे. तिथे आपण पाहतोय ग्रामीण 32 संघ किंवा कोतलवाडीचं मैदान, म्हणजे 2 मैदान असेल हवेचा विचार करून, कारण इथे मे महिन्यामध्ये खूप वादळ सुटलं असतं, कारण डोंगर जवळ आहे, त्यामुळे कोतलवाडीचं मैदान पण आपण घेऊ शकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक रंगणार आहे मित्रांनो 28 एप्रिल ते 1 मे त्याच्या दरम्यान. 32 संघ फक्त ग्रामीण असतील आणि 8 आदिवासी संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जे आदिवासी संघ आहेत, आदिवासी विभागातील संघ, ते 8 संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. इथे बराच काल चेंडू टॉस केलाय, बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. आणि वैभवचे आपण तर 4 विकेट हॉल आपण फक्त 4 विकेट प्राप्त केलेत. जर तो वाईट चेंडू नसता आणि लिगल डिलिव्हरी असती तो हिट विकेट होता. जर तिथं ती लिगल डिलिव्हरी असती तर जरूर आपल्याला पाहतो वैभवचं 5 विकेट हॉल या ठिकाणी झाले असते. पण आत्ता परत 4 विकेट वैभवच्या खात्यामध्ये, 1 हिट विकेटचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे नितेश तरे आम्हाला सांगतात 15 आकड्यावरती. अजूनही 17 चेंडू 39 धावांची गरज आहे. प्रति षटक 13+ धावा या ठिकाणी करावे लागतील. दादा एक बाईक आहे बघा तिकडे, अनिल आपण पाहतोय. अनिल बिनबिने नवीन फलंदाज मैदानावरती आहे. बघा आमदार ट्रॉफी साठी आता 3 टीम बाकी होत्या, आता 2च टीम बाकी आहे. आदर्श 11 वांगणी संघ तोही आता फिक्स झालेला आहे. उर्वरित फक्त 2 टीम साठी फक्त प्रवेश बाकी असेल. जर कुणाला आमदार ट्रॉफी साठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आजच नाव द्या, कारण 2च टीम बाकी आहेत. इनसाइड एज एसटीच्या पाठीमागे डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय. बघा आणखीन एक एंट्री या ठिकाणी आलेली आहे आमदार ट्रॉफी साठी. खुरमबाई, सिद्धिविनायक नेरलपाडा, सिद्धिविनायक नेरलपाडा, अक्षय म्हात्रे. आता 1 टीम खाली आहे मित्रांनो आमदार ट्रॉफी साठी. आणि ज्यांना मार्च मध्ये 16, 17, 18, 19 सरपंच चषक कोल्हारे आयोजित स्पर्धेमध्ये जर कुणाला प्रवेश पाहिजे असेल त्यांनी तर बरोबर आपण पाहतोय विकेट खुरमबाई. आता इथेही आपण पाहतोय टीम फुल झालेली आहे, कारण अजिंक्य बेलोशे नेवाली त्यांनी त्यांची एंट्री तिथे फिक्स केलेली आहे.
आपण पाहतोय 54 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 17. अजूनही आपण पाहतो 37 धावा पटकावायचे आहेत. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावे होती, समाधान मानावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो सिंगलने 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. याचा मतलब आपण पाहतोय विजयासाठी आता 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. थोडं फास्ट घ्या. या दरम्यान नेवाली संघ या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आमचे डोले गायकवाड सरोते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. नेवालीचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित. योगेश सर जर आले असतील त्यांनी व्यासपीठावरती त्यांनी आज सुट्टी घेतली आमच्याकडून या स्पर्धेपासून. खास करून नेवाली संघ प्रॅक्टिस करायची होती त्यांना दिवसभर. काल त्यांचा बर्थडे प्रॅक्टिस करायला भेटली नाही. पण आज योगेश सर पुन्हा एकदा या ठिकाणी समालोचक नाही ते खेळाडू म्हणून तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. कारण योगेश सरांना काल भरपूर ऑफर होत्या का तुमची टीम नाही खेळायला पाहिजे, आम्हाला एंट्री द्या, आम्ही 13 बदली 15 देतो, एक्स्ट्रा तुम्हाला देतो. पण योगेश डोले सरांनी सांगितलं नाही आम्ही खेळणार, आम्हाला एक्स्ट्रा पैसे नको पण आम्हाला इथं खेळायचं. म्हणून योगेश डोले सरांनी तो हट्ट धरला होता. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट. इथे उर्फी चेंडू पारासकाल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. सेकंड अटेम्प्टचा झेल या ठिकाणी पाहिलं गेलं. आपण पाहिलं गेलं धोत्रवाडी विपक्ष अंजाप ही सेमीफायनल झाली होती धोत्रेच्या मैदानावरती. स्वर्गीय मंगेश दादा 11 चषक मध्ये या संघामध्ये आपण पाहिलं होतं. सेमीफायनल झाली होती. फायनल मध्ये आपण पाहिलं अंजाप संघाने प्रवेश केला होता. आज धोत्रे विपक्ष स्वर्गीय भास्कर 11 अंजाप हा संघ या ठिकाणी खेळतोय. विकेटचे बद्दल आपण पाहिले गेले फलंदाज बाद झाले ते 7. चला थोडं फास्ट घ्या. इथे पाहतो चांगला चेंडू पुन्हा एकदा फाईन मारण्याचा प्रयत्न केला गेला. एसटीच्या पाठीमागे आपण पाहिला गेला वैभव एक चांगला खेळाडू. आज वैभव नाराज झाला. वैभवला जिथं आला त्यानंतर बोलला आज आम्हाला अंजप संघाविरुद्ध खेळायला लागेल. पण इथे विचार केला तर त्या संघाने अंजप संघाच्या विरोधात चांगली कामगिरी आपण आतापर्यंत पाहिले गेले. इथे पुन्हा एकदा टॉस केलंय. सर्कल पार होत नाही याच फलंदाजाकडून. पुन्हा एकदा विकेट. विकेट क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी युवा खेळाडू आहेत. वैभव आकाश हे सोडल्यानंतर आपण पाहतो या संघामध्ये सर्व युवा खेळाडू. बघा बेकरे वडवली आणि कडाव या टीमनी पण नावं दिलेत. ज्याचा ॲडव्हान्स पहिले येईल त्याला प्रवेश दिला जाईल. आणि ॲडव्हान्स 7,000 रुपये मारायचे आहेत खुरंबा यांना. 5,000 ॲडव्हान्स मारायचे. जो 5,000 ॲडव्हान्स खुरंबा यांना मारेल त्याचा टीम आणि त्याची एंट्री इथे फिक्स ठेवली जाईल. समीरभाई नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. समीरभाई नजे दामद बीजेपी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. समीरभाई बघा समीरभाई नजे या शाकीरभाई तुमची इथे आतुरतेने वाट पाहतात. इथे समोर येशील. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू.
षटक क्रमांक आपण पाहतो 4 या ठिकाणी समाप्त झालाय आणि खऱ्या अर्थाने खुरमबाई नजे यांचा कौतुक करूया. चांगला डिसिजन त्यांनी या ठिकाणी घेतलाय का येणारी आमदार ट्रॉफी आणि खरंच कर्जत तालुक्यातील आणि बाहेरचे संघ या ठिकाणी खेळावे म्हणून त्यांनी घेतलेला डिसिजन का ते स्वतः पण या स्पर्धेमध्ये खेळणार नाही आहेत. एकही ग्रामस्थ टीम या ठिकाणी खेळताना दिसणार नाही आहे. त्यांनी जो डिसिजन घेतला आहे आणि खऱ्या अर्थाने सुरेख डिसिजन त्यामुळे 6 संघ खाली झाले राजेश सर आणि 6 संघ जसे खाली झाले आणि जरूर त्या स्पर्धेमध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल तलोजा टीम भी त्या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. मोठे मोठे संघ आपण पाहतोय आमदार ट्रॉफीमध्ये आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतील. तर योगेश डोले आज पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत जरी ते आज ऑफिशियल्स नसतील. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा शेवटचा षटक शेवटचे 6 चेंडू. इथे पाहतो आपण उल्लेन चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. फुलटॉस चेंडू होता या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं तो फटका आला नाही. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. आज सर्व संघ फरणबाई वेळेवरती या ठिकाणी आलेत पण एक सामना जो आपला पहिला लेट झाला होता त्याला आपण प्रथमतः खेळवणार आहोत सेकंड राऊंडचा. त्यानंतर रेग्युलर डी ग्रुप हा रेग्युलर आपण या ठिकाणी सामने खेळवणार आहोत. तर डी ग्रुपचे जे संघ आहेत उर्वरित नेवाली त्यानंतर आपण पाहतोय सिद्धिविनायक नेरल 2 गोरेगाव आपण थोडंसं फक्त वेट करायचं आहे. इथे हे शतरक्षक तैनात 9 विकेट डाऊन आणि जरूर आपण पाहतोय ते बघा ज्वेलरीवाल्यांनी लगेच ॲडव्हान्स पाठवला. त्यांनाही माहिती आहे ज्या हनुमान ज्वेलरी लगेच ॲडव्हान्स आला त्यांनाही माहिती आहे का इथे कधी एंट्री कॅन्सल होऊ शकते कारण इथे संघ वेटिंगला असतात. आजही पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये 22 ते 23 संघ वेटिंगला आहेत. राजेशभाई परेशान झाले होते खुरमभाई परेशान झाले होते कारण इथे राजेशभाई होते मी स्वतः संदीप गायकवाड खुरमभाई होते आम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. काही कारणास्तव कुठेतरी मिसप्लेट झालं तर अनेक संघांच्या इंटरेस्ट त्यांना भेटलं नाही पण त्यांना जरूर आमदार ट्रॉफीमध्ये प्रवेश मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये प्रवेश मिळेल आणि ज्या संघांना मार्चमध्ये खेळायचं आहे तो 16, 17, 18, 19 मार्च 2025 सरपंच चषक कोल्हारे नवनाथ बागडे आणि महेश हजारे जयेश शिंगे जितू शिंगे आयोजित ही स्पर्धा आहे. तर आपण जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9665092157. तुम्ही मला कॉल करू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपला सहभाग नोंदवू शकता. तिथेही ज्या ज्या संघांनी नावं दिलेत त्यांनी आपला ॲडव्हान्स प्रथम द्यावा अन्यथा इतर संघाला प्रवेश दिला जाईल. खालिद मौलाना यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असणार या मॅचसाठी. तर खालिद मौलाना यानंतर दामद वर्सेस दामद जी मॅच आहे त्या मॅचला आपण पॅव्हलियन कक्षाच्या इथे चेअर घेऊन बसायचं आहे. तिथे आपला एक पण खेळाडू एक्स्ट्रा नसावा तिथे एकही लहान मुलगा नसावा. या स्पर्धेमध्ये कोण जितो कोण हारो त्या मॅचमध्ये आपले दामदचे 2 संघ आहेत. तर कृपया खालिद मौलाना आपण थोडं तिथे थांबा तिथे खाली थांबा. एकाही एक्स्ट्रा लहान मुलांना तिथे येऊन देऊ नका.